रिझर्व्ह बँकेनं आर्थिक निर्बंध लादल्याच्या दुसऱ्याच दिवशी सहकार खात्यानं दी लक्ष्मी सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली। रिझर्व्ह बँकेनं आर्थिक निर्बंध लादल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सहकार खात्यानं दी लक्ष्मी सहकारी बँकेचं संचालक मंडळच बरखास्त करण्याची कारवाई केली। शनिवारी सुट्टी असतानाही सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबतचा आदेश काढून 2 सदस्यांचं प्रशासकीय मंडळ नियुक्त केलं। त्यानंतर शहर उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांनी बँकेत जाऊन मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार घेतला। दक्षिण सोलापूर तालुका उपनिबंधक अमर झालटे या मंडळाचे सदस्य आहेत। आर्थिक घरघर लागलेल्या लक्ष्मी बँकेतल्या ठेव रकमा परत मिळत नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून ठेवीदारांची ओरड सुरू झाली। बँकेची नोंदणी सहकार आयुक्त कार्यालयाकडे असल्यानं जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी बँकेच्या एकूण स्थितीचा अहवाल आयुक्तांना पाठवला होता। आयुक्तांनी रिझर्व्ह बँकेच्या कारवाईकडे लक्ष ठेवलं होतं। शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे सरव्यवस्थापक योगेश दयाल यांनी 35A ची नोटीस बजावून बँकेवर आर्थिक निर्बंध लादले। त्याच्या दुसऱ्याच दिवशी सहकार आयुक्त पुण्याचे अनिल कवडे यांनी तडकाफडकी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ नियुक्त केलं। ठेवीदारांची ओरड सुरू झाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पूरणचंद्र पुंजाल बँकेत आले होते। त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा रक्तदाब वाढला म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर ते बँकेकडे फिरकले नाहीत। त्यांच्यासह काही संचालक थेट राजीनामा देऊन मोकळे झाले होते। ज्येष्ठ संचालक कमलाकर कुलकर्णी, बालाजी जक्का, सुभाष चिलवेरी आणि मल्लिकार्जुन पासकंटी हीच मंडळी ठेवीदारांची समजूत काढण्यासाठी बँकेत येत होती। 17 संचालकांपैकी हे 4 संचालक वगळता इतरांनी पाठ फिरवली होती। परंतु शनिवारी सहकार खात्यानं तडकाफडकी कारवाई केल्यानंतर बँकेला आर्थिक हानी पोहोचवणाऱ्या संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी होईल, दोषींवर गुन्हे दाखल होतील असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द झाल्यानंतरच ठेवीदारांच्या विमापात्र रकमा देण्याचा कायदा 2020 पर्यंत होता। परंतु पीएमसी बँक घोटाळ्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयानं या कायद्यात सुधारणा केल्या। ठेवीदारांच्या रकमा देण्याबाबत बँक सक्षम नसेल तर रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याच्या योग्य कारवाईनंतर विमापात्र ठेव रकमांचे दावे निकाली काढण्याचा हा कायदा अस्तित्वात आलाय। अर्थातच संबंधित बँकेचा परवाना असतानाही मुंबईतल्या सिटी कोऑपरेटिव्ह बँकेनंतर अशा पद्धतीनं ठेव रकमा परत करणारी लक्ष्मी बँक राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची ठरेल। सोलापुरात आतापर्यंत 9 नागरी सहकारी बँका आर्थिक डबघाईस आल्या, परंतु त्यातील ठेवीदारांना बँकिंग परवाना रद्द झाल्यानंतरच रकमा परत मिळाल्या। परवाना असतानाही ठेव रकमा परत करण्याचं नियोजन करणारी लक्ष्मी बँक ही सोलापुरातील पहिली बँक होय।